नमस्कार. कल्याण शहरी वार्ता 24/7 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी व्यक्तीचा सत्कार. काल कल्याण पश्चिम येथील काळा तलाव परिसरातील एका धाडसी व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात श्री शैलेंद्र भोईर राहणार संत रोहिदास वाडा यांनी पाण्यात बुडणाऱ्या महिलेचा आपला जीव धोक्यात घालून वाचवला. त्यांच्या या शौर्यपूर्ण कृत्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला खोल पाण्यात बुडू लागली होती. आजूबाजूच्या उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या श्री शैलेंद्र भोईर या धाडसी व्यक्तीने कोणतीही भीती न बाळगता तत्काळ पाण्यात उडी घेतली आणि महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले. या प्रसंगामुळे महिलेचा जीव वाचला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल माननीय श्री रुपेश चंद्रकांत भोईर, विधानसभा सहसंघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संत शिरोमणी रोहिदास महाराज चौक, गुरुदेव हॉटेल, जनसंपर्क कार्यालयात माननीय अमितजी धाकरे साहेब, स्थानिक नगरसेवक, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 8 यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विलास भोईर, उपशहर प्रमुख, प्रशांत माळी, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, ॲडव्होकेट समृद्ध ताडमारे, दिनेश भाई ठक्कर, उद्योगपती, विकास रोकडे, सचिन सोष्टे, गणेश वाळंज, भावेश ढोलकिया, नितीन भोईर, जितेंद्र भोईर, योगेश साळवे, महेंद्र बोंबे, प्रशांत जाधव यांच्या उपस्थित यंगस्टर युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना शाल व श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात बोलताना श्री रुपेश चंद्रकांत भोईर यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करताना सांगितले की अशा प्रकारचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटाच्या वेळी धैर्य दाखवणे हीच खरी मानवतेची ओळख आहे. सत्काराला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण कृतज्ञता व अभिमानाने भरलेले होते. धन्यवाद.